नहीं जाएगी? हाँ नहीं, ए बाहर निकलो, रिक्शा आगे नहीं जाएगी, बाहर निकलो। क्या नहीं जाएगी मतलब क्या? हाँ तुम लोगों को सिर्फ दूर के भाड़े चाहिए? नहीं जाना। अरे हम लोग पास में रहते हैं, हम कैसे जाएंगे? नहीं जाना बस। नहीं जा, पुलिस स्टेशन चलो, चलो पुलिस स्टेशन अभी के अभी। रिक्शा के अंदर बैठे तो देखो तुम, चलो। यार नहीं जाना मेरे को मैडम। यार बग ना यार। एक मिनट मैडम, कैसे बात कर रही है आप? जरा तमीज से पेश आइए। आजकल लोगों को तमीज ही नहीं रही है ना। हाँ ना साहब, देखो ना कैसे बात कर रही है। आपकी तो कोई गलती नहीं होगी। अभी रात को अकेली लड़की है, जहाँ जाना चाहती है वहां जाने के लिए आप तो तैयार थे, है ना? अरे बोला ना साहब, मेरी मर्जी है, नहीं जाना मेरे को, मेरी मर्जी है, मेरा ऑटो, नहीं जाना मेरे को। करेक्ट है, सही बात बोली, सही बात बोली आप। आपकी रिक्शा है भाई, आप जहाँ जाना चाहते हैं वही जाना चाहिए। करेक्ट है। मैं चाहे ये करूँ, मैं चाहे वो करूँ, मेरी मर्जी। अब कल तो डॉक्टर भी बोलेंगे। मेरा मूड नहीं है आज, मैं आज सिर्फ मलेरिया के पेशेंट को देखूंगा, डेंगू के पेशेंट को मेरे को नहीं देखना। मेरी मर्जी, चलेगा ना? क्या है ना भैया, कोई किसी की कॉलर क्यों पकड़ता है? जब रात को 12:30 बजे 15 रिक्शा वाले किसी को ना बोलते हैं ना, तब। नहीं तो बिना वजह कोई लड़की किसी पे नहीं चिल्लाएगी। नहीं साहब, वो बात नहीं है। नहीं 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 नहीं, नहीं। आप सही हो, आप सही हो, आपकी बात सही है, आप करेक्ट हो। आपकी रिक्शा है, आप जहां जाना चाहते हैं वहीं पे जाइए, किसी को मत बिठाना है रिक्शा में। आप सही हो, करेक्ट हो। जाओ जाओ, जल्दी जाओ, आपको जहां जाना है ना वहीं पे जाओ। और भाई आई लव यू। तो क्या साहब आप? अरे भैया, वो म्यूजिक सिस्टम है क्या ऑटो में? अरे फिर बजाओ ना यार, वो वाला गाना बजाना, वो मैं अपनी मर्जी से ही जाऊं, मेरी मर्जी। अरे संभल के जाना भैया, बाय बाय। अरे गेला तो, का जाऊ दिलंस त्याला? अरे आला असता तो, आणि मला काही केलं नसतं त्यांनी. नाही नाही, तुझी नाही ग, त्याची काळजी वाटली मला, म्हणून जायला सांगितलं मी त्याला. हाँ? चला. मी खूप आधीच शिकले माहितीये का तुला चालवायला. म्हणजे ऑलमोस्ट कॉलेजला होते ना तेव्हापासून चालवायचे मी. बघ कसे पोचलो. चला. काय झालं तुला? तू बोलत का नाहीयेस काहीच मगाचपासून? काय नाही. नाही, मी अचानक अशी तुझी बाईक वगैरे चालवलीस. आय एम सॉरी. नाही ग, चांगली चालवलीस तू बाईक. नाही, मग काही प्रॉब्लेम झालाय का अजून? तुझा अस्वस्थ काय आहेस? काही नाही ग, ते तालमीत मी पाणी जास्त पितो ना, तर कितव्या मजल्यावर राहतेस तू? तिसऱ्या. चल ना जरा. सॉरी यार, मी खरं तर नसतो आलो वर. सॉरी काय त्याच्यात? अरे नाही, सगळे झोपलेत ना, काय वाटेल त्यांना? त्यांना काय वाटायचंय? ते झोपेत. तू काय स्वप्नात जाणार आहेस का त्यांच्या? तसं नाही का, पण एक मुलगा एका मुलीच्या घरी इतक्या रात्री, आणि तेही अशा कामासाठी, म्हणजे काही नाही, पण फार फार तर ठोकतील तुला. अच्छा, म्हणजे रिवेंज घ्यायला घेऊन आलीस का घरी? तुला कळलं? कशी आता पळून जाशील ना? नाही, खरं तर काय ना, परिस्थिती अवघड आहे. मार खावा लागला तरी जाईन. पटकन सांग ना कुठे जाऊ. तिकडे त्या बाजूला. अरे यार, काय प्रॉब्लेम आहे यार या घराचा? हा, रात्री पण लाईन असते टॉयलेट बाहेर. अख्खा दिवस दिलाय ना तुमचा तुम्हाला, माझी रात्र सोडा ना माझ्यासाठी. माझ्या रात्रीवर का अतिक्रमण करता यार? मला स्वप्नात सुंदर मुली दिसत नाही ते खरं आहे, पण म्हणून मला आता स्वप्नात स्मार्ट मुलं दिसायला लागली. नाही नाही, रेश्मा म्हणते ते खरं आहे. मी ना रात्रीचं जागरण कमी करायला हवं, पण बहुतेक त्याने माझ्या डोक्यावर परिणाम होतोय.
मला मुली दिसत नाहीत स्वप्नात, पण आता मुलं का दिसतात हे कळत नाहीये. काय झालं माहितीये का, ती जी प्रगल्भ आहे ना तिची धास्ती घेतली बहुतेक मी, म्हणून हे होतंय सगळं असं. चांगलंय, हे चांगलंय. मनातलं सगळं मोठ्याने बोलायचं चांगलंय. मी पण ट्राय करायला पाहिजे. मी तर केलंच पाहिजे नाही का. काय काय ट्राय केलं. नाही सॉरी, मी खरा आहे, खरा खुरा आहे मी. तू खरा आहेस तू? हो, मिनलने आणलंय मला. हो, मी आणलंय सेलवर 50% डिस्काउंट. होय. कैवल्य, कबीर, कैवल्य, हाय कबीर. अरे कबीर, क्या बात है यार, कैवल्य, क्या बात है यार कैवल्य, काय करतो? कबीर, क्या सर तुमचे पाय द्या. कैवल्य, सर मला तुमचे आशीर्वाद द्या सर. सर तुम्ही खरे आहात सर, तुम्ही खरे आहात सर. तुम्हाला माहिती का तुम्ही काय काम करून ठेवलंय? हा, या जगाच्या हितासाठी तुम्ही काय काम केलंय माहितीये सर तुम्हाला? सर तुम्ही म्हणजे इन्स्पिरेशन आहात सर. अर्ज किया है आपके लिए, अर्ज किया है सर. इरशाद, इस पत्थर को मोम बनाया आपने, इस पत्थर को मोम बनाया आपने, क्या तरकीब निकाली कि रॉक म्यूजिक को गजल बनाया आपने. व्हेरी सॉरी. काय नुसके घेतले सांग ना मला, काय हरकती केल्यात सांग ना यार. हा, हिला कसं काय बदललंस रे तू? तिच्यासमोर इतकं हेडबँगिंग केलंय ना आम्ही, तरी ही तशीच होती रे. मारते रे मला, मारते रे मला, खूप मारते रे माझ्यासारख्या लहान पोराला. आता मला कळतंय की मिनल अशी ऍक्टिंग का करते. तुमच्या घरातच फुल मेलोड्रामा भरला यार. मारते रे तिला, सांग ना मला. कैवल्य, तू पण ऑडिशन वगैरे देतोस का? नाही का? नाही, नको देऊस. ओव्हर ऍक्टिंग करतो ना. ओके, तर एक कळलं की तू आमच्यासारखा अतरंगीच आहेस. हा, थोडाफार. काय ना, कूल. सॉलिड. हो, सॉलिड जागी उभं राहूनच गप्पा मारतोय आपण. काय मग आता चहा पिऊया? येस, चहा पिऊया. चल, तुला जायचं होतं ना? हो, मला आज जायचंय. मग मी आल्यावर आपण चहा पिऊया. येस. तोपर्यंत हिला सांभाळो. मारते हो मला, मारते हो. सॉलिड आहे. मी असा स्टेजच्या मागे उभा होतो. आईने तिच्या ओढणीची साडी नेसून दिली होती मला. काय ना, आमची मुलांची शाळा होती, त्यामुळे मुलींचे रोल आम्हालाच करावे लागायचे. आमच्या शाळेचं छोटंसं थिएटर होतं आणि मी मागे उभा होतो. मागे एकदम मिट्ट काळोख होता आणि माझ्या छातीत धाकधूक धाकधूक धाकधूक. स्टेजवरचा लाईट हाच काय तो आशेचा किरण होता. आणि आली ना, माझी एंट्री आली. मी स्टेजवर कसा गेलो, कधी गेलो, मी काय काम केलं, मला काही कळलं नाही. पण प्रयोगाच्या आधी जो ठोका चुकतो ना, त्याची किक बसली बहुतेक. आणि आलो मी नाटकात. करेक्ट आहे तू बोलतोस. तो जो ठोका चुकतो ना आपला, त्याची किक बसायला लागते आपल्याला हळूहळू. आणि मग त्या किकची नशा चढायला लागते. आवडायला लागतं आपल्याला. करेक्ट. मी अजूनही तुला सांगतो की कुठलाही परफॉर्मन्स असेल ना माझा, तरी ती किक बसतेच, तो ठोका चुकतोच. कबीर, पण मी बिलीव्हच करू शकत नाही की तू कधी ऍक्टिंग केली आहेस. म्हणजे जर तू कधी ऍक्टिंग केली असतीस तर आम्हा ऍक्टर्सचं दुःख कळलं असतं ना तुला. एवढं वाईट साईड बोलला नसतास मला. मिनल, काय ना, तू मला किती उचकवायचा प्रयत्न केलास ना, तरी मी तुला काहीही करून दाखवणार नाही. कर ना एखादा काहीतरी, एखादा पीस. मी तुला गाणं म्हणून दाखवतो हवं तर. ओके. हा, ओके, डन. हे मी म्हटलं तर नाही, यांनी सांगितलं तर लगेच डन. काय ना मिनल, की आमच्यात लव्ह ॲट फर्स्ट साईट झालंय. तुला माहितीये का मिनल, की प्रेमात पडायला फक्त 4 मिनिटं लागतात आणि आम्हाला भेटून तर 6 मिनिटं झालीत. वी आर डीपली इन लव्ह मिनल. ठोका चुकला का? कर ना यार काहीतरी. अरे यार, पण तुमचे ते घरातले सगळे झोपले असतील ना? त्यांनी काय नाही फरक पडत.
हे बघ, तो आशुतोष आहे ना, तो अंगभर जेवलाय, त्यामुळे तो आता ढाराढूर झोपलेला आहे, तो काही उठणार नाही. आणि समजा जरी सुजयला जाग आली तरी त्याला ऑफिसचं वगैरे टेन्शन असतं ना. सो आता कसंही झोपायची वेळ आहे, आपल्याला झोपायलाच हवं असं म्हणून तो झोपेल. ॲना उठली ना तरी घाबरेल आणि परत झोपेल. आणि रेश्मा, आमची रेश्मा आहे ना, रेश्मा ती ना चिमणी आहे, फक्त सकाळी चिवचिवते. म्हणजे ती सकाळी उठली ना की डायरेक्ट सुरू होते, कांदे पोहे, कोणाला कांदे पोहे हवेत का? कबीर तू घरात, तुला कांदे पोहे हवेत का? वेलकम टू द झू. का? कशासाठी? कोण? कबीर कबीर कबीर, नाही 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 नाही, पडू दे, पाया पडू दे. तुमचे चरण आमच्या घराला लागले, माझ घर भूमी पावन झाली. आशू हा आयटम आधी झालाय. हो. आणि तुम्ही काय ठरवून ठेवलं होतं का की मी कधी घरी आलो तर असं वागायचं म्हणून? नाही, ठरवलं नव्हतं. हे बघ, ते आमच्याकडून आपोआप झालं. काय रे? हो, ते ब्रिटिश इंग्लिश मध्ये बोलतात ना, ग्रेट मॅन थिंक टिंग टिडिंग. काय? याचं इंग्लिश वाईट आहे, फक्त साऊंड वर खेळतो. आणि त्या साऊंडचा अर्थ दिवसाच्या कुठल्याही वेळी आणि रात्रीच्या कुठल्याही वेळी आम्ही लावत बसतो. या साऊंडचा अर्थ ग्रेट मॅन थिंक अलाइक असा आहे. दॅट वन. नाही पण हे पण मस्त आहे. हा ते ग्रेट मॅन थिंक टिंग टिडिंग. हा, तेच बोललो ना मी, ग्रेट मॅन थिंक टिंग टिडिंग. थिंक टिंग टिडिंग. हा. मस्त आहे. त्याचं काय आहे ना, हे कैवल्य आणि मी मीनलला घाबरतो ना, मग तिच्या जाचाला आम्ही कंटाळलोय म्हणून तुमच्या पाया पडलो. म्हणजे तुम्ही तू बोललं तर चालेल ना? अरे हो, नक्की. हा, ते तू रागू शकतो ना तिला, आम्ही घाबरतो. बघितलंस ना किती वाईट वागवतात मला घरात, आणि तिथे तालमीला तू पण ओरडत असतोस. लुक हू इज टॉकिंग. हे पण मिनल, हे घरातले सगळे ओळखून येतात तुला. आय एम सो सॉरी यार, मी तुमच्या सगळ्यांची झोपमोड केली. सॉरी. नाही नाही असं मी म्हणणार नाही, कारण सामान्य माणसांची झोपायची वेळ आहे. गप्पाच टाकत बसलो आपण. उद्या काम आहे मला. सुजय, पहिल्यांदा आलाय की नाही कबीर घरी? हा, ए काय करू खायला? चहा टाकते. हा, ए नको काही नको. नाही काय असं कसं ताई, चालेल काहीतरी मस्त खरंच नको. अरे ही वेळच नाही आता काही. नाही काय चालतं की नको प्लीज नको. खोबऱ्याची वडी चालेल, केलीये मी. नको प्लीज नको प्लीज. आहेत घरी. मी येईन ना पुढच्या वेळेस. प्लीज प्लीज. थँक्स. हा. काय भारी दिसतो राव तू. कळत नव्हतं कसं म्हणत. हो. मला तसं वाटलं. एकदम भारी दिसतो. मग तू आला ना ते किचन मध्ये बघितलं तुला, तर मला तर वाटलं असं म्हणजे की हे आर्थच आहे काय समोर. अच्छा. हा, दाढी वगैरे. नाही तुझ्या भाषेत म्हणायचं तर ग्रेट मॅन लुक टिंग टिडिंग. हा, टिंग दाढी डिंग. लगरीच ते काय कैवल्य आहे ना, त्याला दाढी येत नाही. हो का? मला दाढी येत नाही हे सांगितलं असेल ना. याला इंग्लिश येत नाही तुला कळलं असेलच. आवडलं असेल ना तुला. बरं, आता काय झोपमोड झालीच आहे आपली. काय रे कबीर, मला एक 2-3 गोष्टी हव्या होत्या. कबीर, मग पूर्ण नाव काय आहे तुझं? तुझ्या उद्या ऑफिस आहे ना तुला? हा, हो. आणि तालीम असेल ना उद्या? आहे ना तालीम आहे ना उद्या? उद्या तालीम आहे, आता उशीर झालाय. तेच म्हणतोय मी. आता
सुजय तो इथे भाड्याने राहायला आलेला नाहीये रे. ते त्याला सांग ना, पण मग जातच नाहीये तो. आलं पाहिजे. काय चाललंय काय पण? ते काय नाही, काय आहे, ते स्कॉलर आहे ना तो. हा त्याला सवय आहे म्हणजे की कोणी घरात किंवा मनात येत असेल ना तर आधी तो इंटरव्ह्यू घेतो. तू सांग त्याला वेळ नाहीये. सांग. सॉरी यार सुजय, काय ना मी पुढच्या वेळेस नक्की वेळ काढून येईन. तेव्हा हवा तेवढा वेळ घ्या इंटरव्ह्यू. हा येतो मी. चला बाय बाय बाय. ए बस खाली. काय ए दिवा घालवा. हा ए थांब काय कुठे चाललंयस? काय घरी काय घरी काय तू परफॉर्मन्स करणार होतास ना? बस अरे करून थांबा. शांत व्हा. परफॉर्म कर. चल कमन ठरलंय आपलं. ओके ओके. येस. आम्ही एक नाटक केलं होतं अनुवादित, सारा केन या लेखिकेचं. वा वा. हा तर त्यातला हा मोनोलॉग आहे. ओके. आणि मी पायऱ्यांवर बसून राहीन तुझ्या शेजारी घरी येईपर्यंत, आणि नुसताच बसून राहीन तू घरी येईपर्यंत. आणि तुला यायला उशीर झाला तर मला काळजी वाटेल, आणि तू लवकर आलीस तर खूप छान. आणि तुझ्यासोबत तुझ्या पार्ट्यांना येईन आणि नाचेन अगदी मनातले सगळे विचार संपेपर्यंत. आणि माझं चुकलं असेल तर सॉरी म्हणेन, आणि प्रचंड खुश होईन जेव्हा तू मला माफ करून टाकशील. आणि तुझ्या फोटोकडे बघतोय मी एकटक, आणि मला वाटतंय की मी तुला असा आयुष्यभर ओळखत राहावं. आणि तुझ्या फोनकरीचा आवाज माझ्या कानात ऐकू येतोय, तुझी त्वचा माझ्या त्वचेवर जाणवते. आणि मला भीती वाटते जेव्हा तू रागावतेस, तुझे केस असे डावीकडे असतात आणि तुझा चेहरा दुरावलेला. आणि अशा वेळी तू खूप सुंदर दिसतेस. आणि खरं तर मला तुला मांजराचं पिल्लू घेऊन द्यायचंय, पण मला जळायला होईल जर माझ्यापेक्षा त्याला जास्त अटेन्शन मिळालं तर. आणि तुला त्रास देणाऱ्या घरातल्या सगळ्या झुरळांना हाकलून लावे ना मी. हा. आणि तुला गिफ्ट देईन जे तुला नको असतात, आणि परत घेऊन जाईन कारण तुला ती नको. आणि परत तुला विचारीन तू माझ्याशी लग्न करशील, आणि तू परत नाही म्हणशील. पण मी परत विचारत राहीन, कारण जरी तुला वाटत असलं की मी मनापासून म्हणत नाही, तरी शपथ मला खरंच असं वाटतं अगदी पहिल्यांदा मी तुला हे विचारलं तेव्हापासून. आणि आता सगळं संपत आलंय तरी मी रेंगाळतोय अजूनही. फक्त अजून 10 मिनिटं तू तुझ्या आयुष्यातून मला फेकून देण्या अगोदरची आणि विसरून जाण्या अगोदरची की मी कोण आहे, कोण होतो. काहीतरी कसं तरी करून संवाद साधायचा प्रयत्न करतोय. त्या काही तुटपुंच्या भावनांबद्दल, न संपणाऱ्या, अथांग, उत्स्फूर्त, कधी कधी जखडून टाकणाऱ्या तर कधी सैल सोडणाऱ्या, मला अधिक चांगला माणूस बनवणाऱ्या, अविरत, अशांत, अस्वस्थ, अमर्याद अशा त्या भावना, ते प्रेम जे मला तुझ्याबद्दल वाटतं कायम. काय रे? टिंग टिंग टिडिंग. हा? आणि मी बसत राहीन तुझ्या पायऱ्या शेजारी. ते लिहून देशील का मला सगळं? नक्की 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 लिहून दे. पण का रे? ते किंजलला प्रपोज करायला. हो अच्छा. नाही मी एक काम करतो ना, मी स्वतःच येतो ना तुझ्या बरोबर. बरं चला येऊ मी. ओके चलो बाय. येस. टिंग 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 टिंग. चलो बाय. येस. आणि बरं झालं मी वर आलो ते मजा आली. वा क्या बात है यार. मग काय भारी केलं ना ते. बघितलं ना? हा, काय पाठन तर कसलं चोख आहे. बघ कसलं भारी करतो. तुला काय येतं? येस आता कधी पण ये, नो प्रॉब्लेम. येस नक्की. बाय बाय. बाय बाय.
मला येतं ना. काय रे आशुतोष? मला गाणं येतं. कुठलं गाणं येतं रे आशुतोष तुला? ते नाही का, पिया तू अब तो आजा, शोला सामन दे के आके बुझा जा, रंगी ज्वाला ठंडी हो जाए ऐसे लग जा.